नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. संध्याकाळी 6च्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत राज्यासाठी महत्त्वाची असणारी बातमी. राज्यामध्ये उद्यापासून निर्बंध लागू होणार आहेत. डेल्टा प्लसच्या पार्श्वभूमीवरती नवे निर्बंध राज्यासाठी लागू असणार आहेत. सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचाही यामध्ये समावेश आहे. तर दुकानं सकाळी 7 ते 4 वाजेपर्यंत सुरू राहतील नवीन निर्बंधानुसार, आणि शनिवारी आणि रविवारी दुकानं पूर्णपणे बंद राहणार असल्याचं कळतंय. त्यामुळे उद्यापासून राज्यात नवीन निर्बंध जे आहेत ते लागू होणार आहेत. नवा व्हेरिएंट जो आलेला आहे डेल्टा प्लस, त्याच पार्श्वभूमीवरती आता राज्यात हे निर्बंध जे आहेत ते लागू करण्यात येणार आहेत. तुषार उपनवर आमचे मुंबईचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत. तुषार, हे निर्बंध नेमके काय आहेत आणि कशा पद्धतीने त्याची अंमलबजावणी होणार आहे? स्वाती, आपण तर खरं जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून सावरत असताना डेल्टा व्हेरिएंटमुळे महाराष्ट्राच्या जो कोरोनाचा त्यामुळे पुन्हा चिंतेची भर पडलेली आहे. या डेल्टा व्हेरिएंटची संपूर्ण 7 जिल्ह्यांमध्ये एकूण 21 रुग्ण आढळलेले आहेत. आणि हा जो डेल्टा व्हेरिएंट आहे, टास्क फोर्सने जी ब्रीफिंग दिलं त्यामध्ये डेल्टा व्हेरिएंट हा जास्त स्पीडने हा आपल्याला व्हायरल होताना पाहायला मिळतो. त्यामुळे यामध्ये एका रुग्णाचा मृत्यू देखील झालेला आहे. त्यामुळे उद्यापासून राज्यामध्ये जे कोरोनाची निर्बंध आहे त्यामध्ये शिथिलता येणार होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी पुन्हा या संदर्भातली बैठक घेऊन आदेश दिलेले आहेत की राज्यामध्ये जे जुने निर्बंध होते तेच पुन्हा लागू करण्यात येणार आहेत. यामध्ये आपण प्रामुख्याने जर पाहिलं असेल तर सर्व दुकाने ही 7 ते 4 वाजेपर्यंत सुरू असणार आहेत. जे रेस्टॉरंट आता पूर्ण क्षमतेसह आता खुली झाले होते, त्या रेस्टॉरंटमध्ये आता 50% क्षमतेसह हे 4 वाजेपर्यंत सुरू असतील आणि त्यानंतर घरपोच सेवा असणार आहे. आणि जे दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत, एक म्हणजे ब्युटी पार्लर आणि एक म्हणजे सलून, त्यांना सुद्धा 4 वाजेपर्यंतच आपल्याला सुरू ठेवण्यात येणार आहे. मात्र जे मॉल्स आणि जे चित्रपटगृह होते ते आता पूर्णतः बंद करण्यात आलेलं आहे. मात्र जे चित्रपटांचं जे शूटिंग आता सध्या सुरू आहे ते शूटिंग आपल्याला सर्व निर्बंध पाळून आपल्याला 50% आणण्यात आलेलं आहे. आणि आता उद्यापासून राज्यामध्ये जे संचारबंदी आहे ती 5 वाजेपासून सुरू असणार आहे. संपूर्ण राज्यभरामध्ये जे लक्ष लागलं होतं ते अर्थात मुंबईच्या लोकलकडे, ती लोकल कधी सुरू होणार. मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे मुंबई लोकल अद्यापही सुरू होणार नाही आहे. कारण की टास्क फोर्सने जे मुख्यमंत्र्यांना ब्रीफिंग दिलं त्या ब्रीफिंगमध्ये जर मुंबई लोकल सुरू केली तर हा डेल्टा व्हेरिएंटची रुग्ण हे मुंबईमध्ये वाढू शकतात. कारण की कोरोनाची जी दुसरी लाट आली होती त्या दुसऱ्या लाटेमध्ये मुंबई पुण्यासह आपल्याला अनेक जी महत्त्वाची शहरं होती त्यामध्ये आपल्याला दर दिवशी 5,000च्या संख्येने हे रुग्ण वाढताना पाहायला मिळत होते. मात्र याच मुंबईमध्ये आज आपल्याला हा आकडा कमी होऊन हा 600वरती आलेला आहे. मात्र तरीही आपल्याला निर्बंध उद्यापासून कडक असणार आहेत. कारण की आपण जर पाहत असाल तर जी कोरोनाची दुसरी लाट आहे या दुसऱ्या लाटेमध्ये आपल्याला आकडा हा जवळपास 6.5 लाखांच्या घरामध्ये गेला होता कोरोनाबाधितांचा. तो आकडा आज आपल्याला फक्त 1 लाखांच्या घरामध्ये आलेला आहे. रिकव्हरी रेट हा जवळपास 96% गेलेला आहे. मात्र जो डेल्टा व्हेरिएंट आलेला आहे तो डेल्टा व्हेरिएंट हा जास्त स्प्रेड करणार आहे. आणि जर डेल्टा व्हेरिएंट जास्त स्प्रेड झाला तर पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू शकते आणि ग्रामीण भागामध्ये ही रुग्णसंख्या जास्त पोहोचू शकते. कारण की आता आपण जर पाहिलं असेल तर डेल्टा व्हेरिएंटची जे आपल्याला जे 7 जिल्ह्यांमध्ये रुग्ण आढळून आले ते प्रामुख्याने ग्रामीण भागातलेच आहेत. मुंबईमध्ये यातले फक्त 2 रुग्ण आढळून आल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे डेल्टा व्हेरिएंट हा जर ग्रामीण भागामध्ये जास्त स्प्रेड झाला तर आपल्याला ती तिसरी लाट आहे ती रोखता येणं हे अपयशस्वी आपण ठरू शकतो. मात्र सध्या मुख्यमंत्र्यांनी या तिसऱ्या लाटेवरती टास्क फोर्सने जे ब्रीफिंग दिलेलं आहे ते ब्रीफिंग लक्षात घेऊन उद्यापासून संपूर्ण राज्यभरामध्ये जे निर्बंध असतील ते पुन्हा एकदा कडक करण्यात येणार आहेत. त्यामुळे जे दुसऱ्या लाटेमध्ये जे निर्बंध होते मुंबईकरांसाठी, संपूर्ण राज्यभरासाठी, तीच निर्बंध आपल्याला येत्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे. मात्र ज्या मुंबईची प्रतीक्षा संपूर्ण तुषार, उद्यापासून राज्यभरात हे नवे निर्बंध असतील, पण खास करून मुंबईकरांसाठी या निर्बंधांच्या अंतर्गत काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत का? आणि तुमच्या आजूबाजूला जर मुंबईकरांशी बोलणं तुम्हाला शक्य असेल तर त्यांचं नेमकं काय म्हणणं या नवीन निर्बंधांबद्दल ते आमच्यापर्यंत पोहोचवू शकाल का? उद्यापासून आपण मुंबईमध्ये जर पाहत असाल तर मुंबईमध्ये सकाळी 7 ते 4 वाजेपर्यंत रेस्टॉरंट हे खाण्यासाठी सुरू असतील. मात्र 4 नंतर ही घरपोच सेवा असणार आहे. मुंबईमध्ये जी व्यायामशाळा आहेत त्या व्यायामशाळेमध्ये 50% क्षमतेसह व्यायामशाळा सुरू असणार आहे. मात्र ती व्यायामशाळा 4 वाजेपर्यंत सुरू असणार आहे. मात्र जे मुंबईमध्ये जे मॉल्स आणि जे चित्रपटगृह आहेत ते पूर्णतः बंद राहणार आहेत. त्याचप्रमाणे मुंबईमध्ये शनिवार आणि रविवार विकेंडसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक हे घराबाहेर पडत असतात. समुद्र ठिकाणी विकेंडसाठी आपला आनंद घेण्यासाठी जात असतात. त्यामुळे शनिवार आणि रविवार पूर्णतः बंद असणार आहे. मात्र मुंबईतली जी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे अर्थात बस सेवा आहे ती पूर्ण क्षमतेसह सुरू असणार आहे. मात्र बस सेवेमधून प्रवास करत
असताना नागरिकांना उभा राहून प्रवास करता येणं हे आपल्याला मुभा देण्यात आलेलं नाही आहे. बरं, स्वाती. अगदी तुषार, मुंबईमधली आणि एकूणच राज्यभरातली अशीच अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू. तूर्त धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि आता जाणार आहोत कोल्हापूरला. कोल्हापूरकरांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आणि ती म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात लॉकडाऊन कायम राहणार आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकानं सकाळी 7 ते संध्याकाळी 4 पर्यंतच उघडता येणार आहेत, तर संध्याकाळी 4 नंतर शहरासह जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. यापूर्वीची नियमावली कोल्हापूर जिल्ह्यात कायम राहणार आहे. कोल्हापूर जिल्हा स्तर 4 मध्ये आलाय. तसंच गर्दी जमा होणाऱ्या कार्यक्रमांवर देखील बंदी घालण्यात आली आहे आणि भरारी पथकांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. आणि याच संदर्भातला कोल्हापूरमधला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती चिंताजनक होत चाललेली आहे आणि दोन्ही जिल्हे आता 4थ्या स्तरामध्ये जाऊन पोहोचलेले आहेत. आणि म्हणूनच कोल्हापूर आणि सांगली दोन्ही जिल्ह्यांसाठी नव्यानं पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आपण पाहतोय आता मी सध्या कोल्हापूर शहरातल्या माधवार रोडवर आहे. अंबाबाई मंदिराला लागून हा रस्ता आहे. सगळी दुकानं आज खरं तर बंद आहेत कारण विकेंड लॉकडाऊन आहे. पण काही दुकानं जी आहेत ती मात्र सुरू ठेवलेली आहेत आणि उद्यापासून म्हणजे सोमवारपासून दुकानं सुरू करण्यावर चेंबर ऑफ कॉमर्स ठाम होतं. पण जिल्हा प्रशासनानं परवानगी दिलेली नाही. सकाळी 7 ते संध्याकाळी 4 ह्या वेळेतच फक्त अत्यावश्यक सेवेतली जी दुकानं असणार आहेत ती फक्त सुरू ठेवायला परवानगी असणार आहे आणि संध्याकाळी 4 नंतर शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये संचारबंदी देखील असणार आहे. आत्ताही आपण पाहतोय अनेक दुचाकीस्वारक म्हणजे टू व्हीलर्सवाले असतील किंवा इतर नागरिक असतील काही प्रमाणामध्ये या ठिकाणी ही गर्दी दिसून येते. काही दुकानं हातगाडी हे देखील या ठिकाणी चालू आहेत. पण प्रामुख्यानं भांड्यांची दुकानं, कपड्यांची दुकानं आणि इतर जी दुकानं आहेत ती मात्र पूर्णपणे बंद आहेत. आणि कोकणामध्ये देखील डेल्टा प्लसचे रुग्ण वाढत असल्यामुळं चंदगड, आजरा किंवा गगनबावडा तालुक्यांना लागून ज्या ठिकाणी कोकणाची हद्द आहे त्या ठिकाणी चेकपोस्ट उभे केले जाणार आहेत. येणाऱ्या प्रवाशांची तिथं अँटीजन टेस्ट देखील केली जाणार आहे. त्याचबरोबर सांगली आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्यांना लागून जी कर्नाटक राज्याची हद्द आहे तिथं देखील चेकपोस्ट उभे करून तिथं देखील अँटीजन टेस्ट केली जाणार आहे. त्याचं कारण असं आहे कोल्हापूर जिल्ह्याचा ह्या सप्ताहातला जो पॉझिटिव्हिटी रेट आहे तो तब्बल 16% जाऊन पोचलेला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनानं नव्यानं नियमावली जारी केली आहे. त्यानुसार सोमवारपासून सकाळी 7 ते संध्याकाळी 4 पर्यंत फक्त दुकानं उघडी असतील. इतर वेळेत मात्र दुकानं उघडायला परवानगी नसणार आहे आणि अत्यावश्यक सेवेतलीच दुकानं फक्त उघडायला परवानगी असणार आहे. हॉटेल, बार, रेस्टॉरंट यांना फक्त पार्सलची सुविधा देण्यात आली आहे आणि इतर जी सगळी दुकानं असणार आहेत ती मात्र पूर्णपणे बंदच असणार आहेत. संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. आणि आता बातमी आहे सोलापूर जिल्ह्यातून. डेल्टा प्लसचा संभाव्य धोका टाळण्यासाठी राज्य शासनाने नवे निर्बंध लागू केलेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यात देखील हे नवे निर्बंध आता लागू होणार आहेत आणि त्यामुळे सोलापूरकर त्याला कसा प्रतिसाद देतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. आणि याच संदर्भातला सोलापूरमधला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांनी. डेल्टा प्लस या नव्या व्हेरियंटमुळे राज्य शासनाकडून अनेक निर्बंध जे आहेत ते पुन्हा एकदा नव्याने लागू करण्यात येणार आहेत. त्या संदर्भातले आदेश देखील राज्य शासनाने काढलेले आहेत. मात्र असं असलं तरी सोलापूर महापालिका असेल किंवा सोलापूर ग्रामीण हद्द जे आहे त्यामध्ये अद्याप कुठलेही आदेश काढण्यात आलेले नाही आहेत. मात्र असं असलं तरी त्यामध्ये महत्त्वाचे जे काही निर्बंध असणार आहेत त्यामध्ये सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत जे अत्यावश्यक सेवेतली दुकानं आणि बिगर अत्यावश्यक सेवेतली सर्वसामान्य दुकानं जे आहेत ती या ठिकाणी सुरू राहणार आहेत. 4 नंतर हे दुकानं बंद करावे लागणार आहेत. त्याचबरोबर चित्रपटगृह असेल, मॉल्स असतील हे देखील पूर्णतः बंद ठेवावे लागणार आहेत असे आदेश राज्य शासनाने काढलेले आहेत. सोलापूर महापालिका क्षेत्र आणि ग्रामीणमध्ये ते आदेश पारित होण्याची शक्यता आहे. याशिवाय जे इतर स्थानिक तिथले जे काही प्रश्न आहेत किंवा इथल्या काही समस्या आहेत त्यावरती कशा पद्धतीने प्रशासन तोडगा काढत आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे विडी कामगारांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येणार आहे. कारण त्यांना त्या संदर्भातले अनेक वेगवेगळे आदेश जे आहेत ते मागच्या लॉकडाऊनमध्ये देखील होते. आणि एकंदरीतच व्यापारी वर्गाकडून ह्या निर्बंधांना कशा पद्धतीनं सहकार्य केलं जातं आहे का, कारण मागच्या 2 ते 2.5 महिन्याच्या लॉकडाऊनमुळे व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात चिंतेत होता, संतापलेला होता. कारण त्यांचे आर्थिक गणित जे आहे ते विस्कटलेलं होतं. त्यामुळे आता पुन्हा एकदा या निर्बंधांना सामोरं जाताना हे व्यापारी कशा पद्धतीने सहकार्य करतात, हे निर्बंध पाळतात का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. अद्याप तरी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिका आयुक्त यांच्याकडून कुठलेही आदेश पारित झालेले नसले तरी हे रात्री उशिरापर्यंत येणं अपेक्षित आहे. त्यामुळे उद्यापासून नव्या निर्बंधांना सर्वच सोलापूरवासियांना सामोरं जावं लागणार आहे हे मात्र नक्की. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कांबळेसह सागर सुरवसे, न्यूज 18 लोकमत, सोलापूर.
आणि आता बातमी आहे जालना जिल्ह्यातून. आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या जालन्यामध्ये कोविड निर्बंधांना केराची टोपली दाखवण्यात आली आहे. निर्बंधांची अंमलबजावणी उद्यापासून होणार असली तरी आठवडे बाजार भरवण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी करून आज पहाटेपासूनच निर्बंध लागू केले होते आणि या आदेशानुसार सोमवार ते शुक्रवार अत्यावश्यक सेवा आणि इतर दुकानं ही दुपारी 4 पर्यंत सुरू राहणार आहेत, तर शनिवारी आणि रविवारी दुकानं पूर्णपणे बंद राहतील. आणि याच संदर्भातला जालन्यातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय कमळे पाटील यांनी. आपण सध्याला आहोत जालना शहरातल्या गांधी चमन परिसरामध्ये. या ठिकाणी माझ्या पाठीमागे आपण पाहू शकतो गांधी चमन परिसरामध्ये आज जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत या ठिकाणी साप्ताहिक बाजार भरवण्यात आलेला आहे. डेल्टा प्लस असेल किंवा कोरोनाची संभाव्य तिसरी लाट याच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये पुन्हा निर्बंध लागू करण्यात आलेले आहे. जालना जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आज पहाटे 5 वाजेपासून हे निर्बंध लागू केलेले आहे, ज्यामध्ये सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 4 वाजेपर्यंत दुकाने उघडण्याची मुभा देण्यात आलेली आहे. तर शनिवार आणि रविवार हे 2 दिवस पूर्णपणे लॉकडाऊन ठेवण्याचे आदेश देण्यात आले. आज निर्बंधाचा पहिला दिवस आणि रविवार असल्याने पूर्णपणे लॉकडाऊन असणे अपेक्षित होते, परंतु या ठिकाणी आपण पाहू शकतो शासनाच्या नियमाला पायदळी तुडवीत या ठिकाणी साप्ताहिक बाजार भरवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिक खरेदीसाठी गर्दी देखील करत आहे. आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच अशा प्रकारे शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात असे. विजय कमळे पाटील, न्यूज 18 लोकमत, जालना. बातमी नांदेड जिल्ह्यातून. पहिल्या टप्प्यात असलेल्या नांदेड जिल्ह्यात देखील निर्बंध लावण्यात आलेत. सध्या नांदेड जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती ही पूर्णपणे नियंत्रणात आहे. सोबतच डेल्टा प्लसचा एकही रुग्ण जिल्ह्यात आढळलेला नाहीये. 5 जून पासून जिल्ह्यात पूर्णपणे निर्बंध उठवण्यात आले होते, मात्र पुन्हा 22 दिवसांमध्ये निर्बंध लावण्यात आले. आणि याच संदर्भातला जिल्ह्यातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुजीब शेख यांनी. नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा नव्याने कठोर निर्बंध लावण्यात आलेले आहेत. उद्यापासून या निर्बंधांची अंमलबजावणी होणार आहे आणि नांदेड जिल्हा देखील आता उद्यापासून 4 वाजता पूर्णपणे बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले आहेत. डेल्टा प्लसचे रुग्ण राज्यामध्ये आढळल्यानंतर राज्य शासनाच्या निर्देशानुसारच हा निर्णय घेण्यात आलेला आहे. खरं तर नांदेड जिल्हा हा आत्ताही फेज 1मध्ये आहे. रुग्णांची संख्या अत्यंत कमी आहे, आत्ताही खूप कमी आहे. गेल्या 24 तासात फक्त 6 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आणि डेल्टा प्लसचा अजूनही एकही रुग्ण नांदेडमध्ये आढळलेला नाही आहे. परंतु तरीही नांदेडकरांवरती निर्बंध लावण्याचा निर्णय राज्य शासनाच्या निर्देशानुसार लावण्यात आलेला आहे. गेल्या 5 जून रोजी सर्वच निर्बंध नांदेडमधून उठवण्यात आले होते. सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू होते, परंतु आज अचानकपणे काल जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने निर्देश लावण्याचे आदेश जारी केल्याने उद्यापासून म्हणजे सोमवारपासून या नवीन निर्णयाची अंमलबजावणी नांदेडमध्ये देखील होणार आहे. मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड. आणि नांदेड नंतर बातमी आहे अमरावती जिल्ह्यातून. अमरावतीतही सध्या सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत संपूर्ण बाजारपेठ उघडण्यात आली आहे. मात्र अमरावती जिल्हाधिकारी शैलेश नवल यांच्या आदेशानं उद्यापासून जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकानं आणि बाजारपेठा केवळ सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 4 पर्यंतच सुरू राहणार आहे. आणि या संदर्भातला त्या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी. देशात कोरोनाची दुसरी लाट ही अमरावती जिल्ह्यापासून सुरुवात झाली होती आणि मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण अमरावती जिल्ह्यात आढळल्याने अमरावती जिल्ह्यात पहिल्यांदा लॉकडाऊन लावण्यात आला होता. मात्र आता अमरावती जिल्ह्यातील लाट जी आहे ती पूर्णतः ओसरलेली आहे. अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या जी आहे ती कमी झालेली आहे. मृत्यूचं सुद्धा प्रमाण जे कमी झालेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील बाजारपेठा ज्या आहे त्या सकाळी 7 वाजल्यापासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश जे आहे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले होते. मात्र महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये जो डेल्टा व्हेरियंट आढळत आहे त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून आता राज्य सरकारने ज्या सकाळी 7 ते 4 वाजेपर्यंत बाजारपेठा सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत त्याच पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातसुद्धा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी अमरावती जिल्ह्यातील अत्यावश्यक ज्या बाजारपेठा आहे जीवनावश्यक वस्तू आणि अत्यावश्यक त्या केवळ सकाळी 7 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. शनिवार आणि रविवार जो आहे तो विकेंड लॉकडाऊन पाळला जाणार आहे. अमरावती जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय जे 28 जूनपासून सुरू होणार आहे. मात्र या महाविद्यालयांमध्ये केवळ शिक्षकांना बोलवण्यात आलेलं आहे, विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत बोलवण्यात आलेलं नाही आहे. अमरावती जिल्ह्यातील जे शाळा महाविद्यालय सरकारी कार्यालय किंवा खाजगी जे कार्यालय असेल निमशासकीय कार्यालय असेल या कार्यालयांमध्ये
केवळ 50% उपस्थितांसह कामकाज चालणार आहे. अमरावती शहरात जे मंगल कार्यालयात केवळ 50 लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा जो आहे तो पार पाडला जाणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव जो आहे तो वाढू नये म्हणून मोठ्या प्रमाणात आता या ठिकाणी खबरदारी घेतली जात आहे. सायंकाळी 5 वाजतापासून तर सकाळी 5 वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश जे आहे ते जिल्हाधिकारी यांनी दिलेले आहेत. त्यामुळं नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन करावं, कोरोनाची खबरदारी घ्यावी असे आदेश जे आहे ते जिल्हाधिकारी यांनी काढलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सुद्धा आता सतर्क होण्याची गरज आहे. पुढील सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. आणि अमरावतीच्या या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. उद्यापासून राज्यात नवे निर्बंध लागू होणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती प्रत्येक जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे आपण पाहतोय. अहमदनगरमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे याच संदर्भातला त्या ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे नगरचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे यांनी. कोरोनाची थर्ड वेव्ह महाराष्ट्रामध्ये येऊ घातली आहे. त्यावर शासनाने निर्बंध घालण्यात आले. ते निर्बंध उद्यापासून लागू होणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यामध्ये सकाळी 7 वाजल्यापासून तर दुपारी 4 वाजेपर्यंत जे आपले व्यवसाय आहेत ते उघडे राहतील. त्यानंतरच्या काळामध्ये मात्र संचारबंदी सुरू होणार आहे. यापूर्वी काळामध्ये अनेकदा संचारबंदी लागलेली आहे. यावेळेस मात्र थर्ड वेव्ह जी आहे ती लहान मुलांवरती जास्त प्रमाणात प्रादुर्भाव करणार आहेत. त्यामुळं शासनाने योग्य ती खबरदारी घेतलेली आहे. त्यामुळे शासनाच्या नियमांचं पालन करण्यासाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये थर्ड वेव्ह रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झालेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक तालुक्यामध्ये आज एक ऑक्सिजन प्लांट आणि 20 बेडची एक्स्ट्रा सोय केली आहे. जवळपास 8 ते 10 लाख लोकांना याची लागण होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्या प्रमाणावरती प्रशासनाने मोठ्या प्रमाणात उपाययोजना केलेल्या आहेत. जर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढली तर प्रशासन तिला टाळण्यासाठी सज्ज आहेत आणि या सगळ्या प्रकरणाचे प्रशासन म्हणून सलग नोडल ऑफिसर नियुक्त करण्यात आले असून प्रत्येक गोष्टीवरती प्रशासन नजर ठेवून आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट यतीनसह साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. नगरनंतर जाऊयात धुळ्याला. धुळे जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोमवारपासून म्हणजेच उद्यापासून नवीन निर्बंध लागू करण्यात येत आहेत. त्यामुळे लेवल 1 मध्ये असलेल्या धुळे जिल्ह्यातही लेवल 3 चे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तर राज्यात डेल्टा प्लस बाधित रुग्ण आढळून येत असल्यामुळे या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आलेत. अत्यावश्यक सेवा पुरवणारी दुकानं वगळून सर्व प्रकारची इतर दुकानं जी आहेत आस्थापनं सोमवार ते शुक्रवारपर्यंत दुपारी 4 वाजल्यापर्यंतच सुरू ठेवण्याचे आदेश जे आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तर शनिवारी आणि रविवारी दुकानं बंद राहणार असल्याचं देखील कळतंय आणि याच संदर्भातला तिथला आढावा घेतलाय धुळे जिल्ह्यातला आमचे प्रतिनिधी दीपक बोरसे यांनी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात येऊ घातलेली संभाव्य तिसरी लाट आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात वाढणारे डेल्टा व्हायरसचे रुग्ण याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रामध्ये जे काही कोरोनाचा अनलॉक करण्यात आलं होतं त्यामध्ये आता बदल करण्यात आलेले आणि महाराष्ट्रात आता नव्यानं म्हणजे सोमवारपासून नवीन निर्देश सुरू करण्यात आलेले आहेत. नवीन निर्देश लागू करण्यात आलेले आहेत. एकंदरीत जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये 6 जूनपासून अनलॉक करण्यात आलं होतं. 4 विविध स्तरांवरती अनलॉक या ठिकाणी करण्यात आलं होतं. त्यामध्ये लेवल 1 असेल, लेवल 2, लेवल 3 आणि लेवल 4मध्ये विविध जिल्ह्यांमध्ये ही लेवलनुसार अनलॉक करण्यात आलं होतं आणि त्या अनुषंगानं संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक झाला होता. मात्र आता एकंदरीत जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये पालघर असेल, नवी मुंबई असेल, त्याचबरोबर रत्नागिरी असेल किंवा खानदेशातला जळगाव जिल्हा असेल या ठिकाणी नवीन जो व्हायरस आलेला आहे डेल्टा व्हायरसचे रुग्ण आढळून आले आणि त्याच पार्श्वभूमीवर कुठेतरी खबरदारी म्हणून महाराष्ट्र शासनाने आता येणाऱ्या सोमवारपासून म्हणजे 28 जून सोमवारपासून संपूर्ण महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आता लेवल 3ची जी अंमलबजावणी ती नियमांची लागू करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये विविध लेवलनुसार त्या ठिकाणी अनलॉक करण्यात आलं होतं. ज्यामध्ये प्रामुख्याने दुकानं असतील, बाजारपेठा असतील, त्यांना विविध नियमांनुसार त्या ठिकाणी अनलॉक करण्यात आलं. खरं तर आपण धुळे जिल्ह्याचा जर विचार केला तर धुळे जिल्हा लेवल 1मध्ये होता आणि त्या ठिकाणी सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बाजारपेठा असतील, आस्थापना असतील सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र आता ही परवानगी नसणार आहे कारण की आता
धुळे जिल्हा जो लेवल 1 मध्ये होता त्याची आता रूपांतर लेवल 3 मध्ये झालेलं आहे। धुळे जिल्ह्यामध्ये आता सायंकाळी 4 वाजेपर्यंत बाजारपेठा असतील, दुकानं असतील सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आणि सायंकाळी 5 वाजेनंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये संचारबंदी असणार, त्याचबरोबर जमावबंदीचे देखील आदेश देण्यात आलेले। अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त, अत्यावश्यक कारणाव्यतिरिक्त कोणालाही बाहेर पडता येणार नाही। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये म्हणजे सोमवार म्हणजे उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये आता ही अंमलबजावणीची नवीन नियमांची लागू करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये अनेक निर्बंध घालण्यात आले। त्यामुळे कुठे ना कुठे जे अनलॉक करण्यात आलं होतं त्यामध्ये आता बदल करण्यात आलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये डेल्टा व्हायरसचा जो काही संभाव्य डेल्टा व्हायरसचे अनेक रुग्ण या ठिकाणी आढळून आलेले आहेत, त्यात रत्नागिरी असेल, मुंबई असेल, त्याचबरोबर जवळचा जळगाव जिल्हा असेल। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाने खबरदारी म्हणून या सगळ्या नियमांमध्ये बदल केला। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नागरिकांनी बाहेर पडताना खबरदारी घेणं अत्यंत गरजेचं आहे, कारण की डेल्टा व्हायरसचा जो प्रभाव आहे तो हळूहळू वाढतोय। त्यामुळे कुठे ना कुठे खबरदारी म्हणून हे सगळे नियम लागू करण्यात आले। त्यामुळे बाहेर पडताना या नियमांचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे, तरच खऱ्या अर्थाने आपण कोरोना असेल त्यावर नवीन येणारा डेल्टा व्हायरस असेल यापासून स्वतःचा बचाव करू शकतो। तर पुन्हा एकदा लॉकडाऊनला समोर जाण्याची परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे नियमांचं पालन करा, प्रशासनाला सहकार्य करा। दीपक बोरसे, न्यूज 18 लोकमत, धुळे। आणि धुळ्यातला हा आढावा पाहण्यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। थोड्याच वेळात स्पीड न्यूजमध्ये भेटणार आहोत। जाता जाता एक महत्त्वाची आठवण, मास्क लावा, सुरक्षित राहा। थोड्याच वेळात भेटूया स्पीड न्यूजमध्ये।